दादा, पुण्यातले मुख्य गणपती लक्ष्मी रोडनेच का जातात? लक्ष्मी रोडने या सांगतो. मंडळी, पुण्यातली पहिली मिरवणूक ही लक्ष्मी रोड वरूनच निघाली होती. इंग्रजांच्याच काळापासून इथनं मिरवणुका जायला लागल्या. म्हणूनच लक्ष्मी रोड हे पुण्याचं सांस्कृतिक हृदय मानलं जातं. मिरवणुकीची सुरुवात ही मानाच्या पहिल्या 5 गणपतींपासून होती. सर्वप्रथम कसबा गणपती हा पालखीतनं निघून शेवटचा मानाचा गणपती हा सुद्धा पालखीतनच जातो. प्रत्येक मंडळ हे त्यांच्या बाप्पासाठी ढोल ताशा पथक लावतात. म्हणूनच लक्ष्मी रोडवर ढोल ताशांचा गजर हे पुण्यातलं एक मुख्य आकर्षण आहे. नृत्य, लेझिम, साहसी खेळ, देखावे हे अजून मिरवणुकीत 4 चांद लावतात. मंडळी, पुण्यातली विसर्जन मिरवणूक ही साधारण 24 ते 32 तास चालते. म्हणजे सकाळपासून ते पुढच्या दिवशीच्या पहाटेपर्यंत. त्यात भक्तांच्या गर्दी बाबतीत तर विचारूच नका. पुण्यात दरवर्षी एक अंदाजे 5 ते 7 लाख लोक मिरवणुकीत प्रत्यक्ष येतात. सगळीकडे फक्त लोकांची गर्दी, जयघोष आणि धिंगाणा असतो. आणि यामध्ये पुणेकरांना फक्त एकच आस असते, ते म्हणजे गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या. बाप्पा चालले आपल्या गावाला. तुम्ही शेवटच्या दिवशी काय कल्ला करता हे मला सांगा आणि मोरया कमेंट करायला विसरू नका.